नमस्कार. वाचन संस्कृतीच्या आजच्या भागामध्ये एक छोटासा ग्रंथ, अल्पमोली परिबहुगुणी. जसं काही गोष्टी असतात, पैशानं कमी असतात, आकाराने कमी असतात, आपण त्याचा जो गुणधर्म आहे तो गुणधर्म व्यापक असतो. जिरा, आपण फोडणीला जिरे वापरतो, मोहरी वापरतो, ते किती सूक्ष्म असतात, परंतु जिरे आणि मोहरी घातल्याशिवाय फोडणी ही चवदार होत नाही, खमंग होत नाही. त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये सुद्धा काही छोट्या छोट्या गोष्टी असतात. त्या छोट्या गोष्टीला स्पर्श करावा लागेल, त्याचं चिंतन करावं लागेल, त्याचं मनन करावं लागेल, त्याचं स्मरण करावं लागेल, त्याची आठवण करावी लागेल, तर जीवनामधला आनंद हा खमंग होणार आहे. जीवनामध्ये जो निरसपणा आलेला आहे, उदासीनता येते, एकाकीपणा येतो, एकटेपणा येतो आणि माणसं सगळ्या माणसात राहूनही आज एकाकी आहेत. आज प्रत्येकाच्या हातामध्ये एक खुळखुळा आलेला आहे. आता खुळखुळा हा शब्द सध्याच्या पिढीतल्या लोकांना किती समजेल मला माहीत नाही. माझ्या लहानपणी हातामध्ये मी रडत असताना माझ्या आईने खुळखुळा दिला होता. श्रीमंत असेल तर त्याच्याकडे पितळी खुळखुळा असायचा, सामान्य कुटुंबातला असेल तर त्याच्याकडे प्लॅस्टिकचा खुळखुळा असायचा आणि तो खुळखुळ असं वाजायचा आणि मग त्या मुलाला आनंद यायचा. त्याप्रमाणे जीवनामध्ये आनंद घ्यायचा असेल तर आनंद हा आतून बाहेर येत असतो. बाहेरून आतमध्ये जाणारा आनंद अजून तरी मला दृष्टीस पडलेला नाही, मला आठवलेला नाही. म्हणून आपलं जीवन आनंदी असलं पाहिजे, सुंदरही असलं पाहिजे. अशा प्रकारचं जीवन जर सुंदर करायचं असेल तर आज आपल्याला पाहायचंय सुंदर जगण्यासाठी काही मंत्र. आपल्याला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते, लेखक, ज्यांना वाणी आणि लेखणी प्रिय आहे. महाराष्ट्रामध्ये असे काही मोजके लोक आहेत की ज्यांना वाणी प्रसन्न आहे आणि लेखणीसुद्धा प्रसन्न आहे. वाणी आणि लेखणी जी प्रसन्न आहे, ही लेखणी आणि वाणी ही प्रसन्न असली पाहिजे. लेखणी आणि वाणी प्रसन्न जर ठेवायची असेल तर आपल्याला जीवनामध्ये काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. आदरणीय प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांचं नाव घेतल्याबरोबर त्यांची वक्तृत्वाची शैली, त्यांची एक शब्दशैली जी होती ही अफलातून होती, जगावेगळी त्यांची शब्दशैली होती. त्याप्रमाणे वाणी त्यांना प्रसन्न होती, लेखणीही प्रसन्न होती. त्याच मार्गाने चालणारे, त्या परंपरेचा पाईक म्हणून जे स्वतःला एक भाग्यवान समजतात असे प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे सर, सातारा, यांचा जो ग्रंथ आहे छोटासा, तो ग्रंथ आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्याचं नाव आहे सुंदर जगण्यासाठी. या ग्रंथामध्ये सरांनी एकूण 28 लेखांचा संग्रह केलेला आहे. हा जो ग्रंथ आहे तो अतिशय छोटा आहे, 63 पृष्ठांचा ग्रंथ आहे. एकूण 63 पानं याच्यामध्ये आपल्याला दिसतात. म्हणजे या ठिकाणी 28 लेख या ग्रंथात आलेले आहेत आणि ग्रंथाचं नाव आहे सुंदर जगण्यासाठी. आज प्रत्येकाची धडपड जगण्याची आहे. कसं जगावं, का जगावं हा वेगळा विषय आहे, पण जगण्याच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, परंपरा आहेत. प्रत्येकाची जगण्याची रचना वेगळी आहे, आखीव रेखीव आहे. कुणाची सुटसुटीत आहे, कुणाची वेगळी आहे. त्याला वेगवेगळे शब्द नामाभिधान देता येईल. तर आपण अधिक वेळ न घालता आजच्या व्हिडिओमध्ये आपण या 28 लेखापैकी आपण काही लेखांचं चिंतन या ठिकाणी करणार आहोत. मी तुम्हाला यातले फक्त काही लेखांची जी नावं आहेत ती फार सुंदर आहेत. छंद देती आनंद. आपल्याला आनंद मिळवायचा आहे ना, एखादा छंद असला पाहिजे. आत्मशोध, आपण कोण आहोत, आपली काय भूमिका आहे हे कळलं पाहिजे. माणसाला जिद्द असली पाहिजे. जिद्द नावाचा एक लेख याच्यामध्ये आहे. पुढचा लेख आहे आनंदाची प्राप्ती आहे. नंतरचा लेख आहे हृदयाचे गाणे. आपण हृदयाची तार छेडली पाहिजे. नंतर आहे संवाद.
आज संवादाचं साधन आहे. मोबाईल प्रत्येकाच्या हातात आहे. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये 2000 नंबर आहेत, 3000 नंबर आहेत. पण किती लोकांना आपण दररोज फोन लावतो? आठवड्यातून एकदा तरी मी फोन लावतो का? महिन्यातून तरी बोलतो का? काही काही नंबर असे आहेत 2-2 वर्ष आपण त्याला कॉल करत नाही, डायल करत नाहीत. नंतर आहे मन म्हणजे काय? त्या मनाचा एक शोध अतिशय सुंदर शब्दामध्ये त्यांनी घेतलेला आहे. प्रेम द्या प्रेम घ्या. बघा किती सुंदर विषय मांडलेला आहे. संगत एक संस्कार आहे. जशी संगत तशी जीवनाला रंगत आहे. म्हणून संगतीचं महत्त्व सांगितलेलं आहे. सोबतीचा आनंद. आपल्याला सोबत कोणाची असली पाहिजे? भारतीय संस्कृतीचा संदेश. नंतर आहे गुरु शिष्य महिमा, ग्रंथ नाते, मूल्यपूजा, विवेक दीप उजळूया, सुंदर जगण्यासाठी मन करारे प्रसन्न, संस्कृतीचा महिमा, दुरितांचे तिमिर जावो, सौजन्य मूल्य आणि मोलाच्या 4 गोष्टी. बघा इतका सुंदर विषय सरांनी या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. तर यातले काही आपण विषयावर या छोट्याशा व्हिडिओमध्ये चिंतन करणार आहोत. पहिल्यांदा आपल्याला घ्यायचं आहे की छंद. छंद म्हणजे काय आहे? मनासाठी केलेला विरंगुळा. आपल्याला जीवनामध्ये काहीतरी विरंगुळा हवा असतो. लहान मूल खेळण्यामध्ये रमत होतं. हे भूतकाळ सांगतोय मी. आता लहान मूल रमविण्यासाठी आईवडिलांनी काढलेली छोटीशी शक्कल म्हणूयात, त्याला युक्ती म्हणूयात, मोबाईल हातामध्ये दिला की त्याच्याशिवाय आईवडील अभिमानाने सांगतात आमचा मुलगा मोबाईल आल्याशिवाय जेवतच नाही. आता काय गोष्टी अभिमानाने सांगायच्या आणि त्याच्यातून काय घ्यायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. म्हणून काय आहे? मन प्रसन्न करण्यासाठी आपल्याला छंद असले पाहिजेत. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण असं म्हटलेलं आहे. म्हणून मन गुंतवणे या सध्याच्या काळामध्ये फार महत्त्वाचं आहे. आपण 21व्या शतकात आहोत आणि 21वं शतक हे WHO जागतिक आरोग्य संघटनेने आपल्याला असं सांगितलेलं आहे 21वं शतक हे मानसिक रोगाचं आहे. आपण शब्द ऐकतो स्ट्रेस, तणाव, टेन्शन. या शब्दाच्या कोंडावळ्यामध्ये आपण गुदमरून चाललेलो आहोत. सगळे साधनं आहेत आपल्याकडे, पण साधनं आनंद देत नाहीत. बघा छंदासाठी काय म्हटलेलं आहे? कशातही मन गुंतलेले नसणे हे उदासीनतेचे कारण आहे. माणसाने कशात तरी स्वतःला गुंतवून घ्यावं, पण गुंतवून घ्यायची गोष्ट ही कुटुंब मान्य असावी, लोकमान्य असावी, समाजमान्य असावी. म्हणून काय करतात? पाटणे सरांनी फार सुंदर सांगितलं बघा. शास्त्रज्ञ, लेखक, कलावंत, कारागीर ही मंडळी आपल्या आवडत्या छंदात रंगून गेलेली दिसतात. त्यांच्या जीवनात दुःख नसते असे नाही, पण दुःखाने दूर राहावे अशी व्यवस्था त्यांनी केलेली असते. शेतात घाम गाळणारा शेतकरी मातीवर माया करतो. उशाला धोंडा घेऊन समाधानाची निद्रा घेऊ शकतो. मनाची प्रसन्नता त्याला सहज साध्य झालेली असते. श्रमानंतरच्या विश्रांतीचा आनंद तो असा अनुभवत असतो. आणि पाटणे सरांनी पुढचं जे वाक्य सांगितलेलं आहे ते फार मार्मिक आहे बघा. आपल्याला आजच्या काळामध्ये ते वाक्य फार उपयोग आहे. काम करून आलेला कंटाळा आणि काम न करता आलेला कंटाळा या दोन्ही कंटाळ्यामध्ये फरक असतो. काम करून आलेल्या कंटाळ्यामध्ये निर्मितीचा आनंद आहे. त्यात उदासीनतेची वेदना नसते. याउलट काम न करता आलेल्या कंटाळ्यामध्ये निष्क्रियतेचा खेद असतो. त्यात आयुष्याचा तिटकारा असतो. रिकामटेकडेपणातून वैतागाचा जन्म होतो. म्हणून तर रिकामे मन सैतानाचे घर आहे. बघा सुंदर जगण्यासाठी उत्साह, उपक्रमशीलता आणि उपासना हे सुंदर जगण्याचे मार्ग सांगितलेले आहेत. नंतर आपल्याला काहीच गोष्टी बघायच्या आहेत की जिद्द म्हणजे काय आहे. जिद्द जिवंत असेल आणि जिज्ञासा जागी असेल तर माणसाला स्वतःचं जग निर्माण करता येतं. बघा किती सुंदर वाक्य आहे. जिद्द जिवंत असेल आणि जिज्ञासा जागी असेल तर माणसाला स्वतःचं जग निर्माण करता येतं. म्हणजे आज आपल्या प्रवासामध्ये, जीवनाच्या प्रवासामध्ये
एक मोठा दगड आहे, त्याला पाटणे सरांनी फार सुंदर नाव दिलेलं आहे. त्याला सांगितलेलं आहे सबब. काही सांगितलं काम की आपण सबब पुढे करतो. म्हणून एखाद्या घटनेमुळे माणसाचे मन मरगळून जाऊ शकते, मनावर राखेचे मळभ दाटू शकते, पण त्या राखेतही एखादा अग्निकण असतो. वाऱ्याच्या लहरीने राख उडून जाते, आतला अग्निकण फुलतो, माणूस सतेज होतो. म्हणून माणसाने जिद्द बाळगली पाहिजे. आनंदाची जर प्राप्ती करून घ्यायची असेल आपल्याला, तर आनंद ही एक मानसिक अवस्था आहे. मी सुरुवातीला जसं सांगितलं, आनंद आतून बाहेर येतो. आनंद माणसाजवळच आहे, पण तो गवसत नाही. काही गोष्टी अव्यक्त असतात, पण त्या व्यक्त होण्यासाठी गतीची गरज आहे. सरांनी दिलेलं उदाहरण फार मार्मिक आहे. जसे पाण्याला गती दिली की विजेची निर्मिती होते. विजेची शक्ती पाण्याजवळ आहे, पण ती अव्यक्त आहे. ती व्यक्त होण्यासाठी गतीची गरज आहे. ताक घुसळले की लोणी तयार होते. लोणी ताकातच असते, पण तेही अव्यक्त. तसे आनंद माणसाजवळच आहे, पण तो व्यक्त होण्यासाठी जीवन चांगल्या विचाराने घुसळावे लागते, गती द्यावी लागते, सुसंवाद साधावा लागतो. म्हणून लक्षात ठेवा, आनंदाची प्राप्ती आणि आनंदाची व्याप्ती व्यक्तीच्या स्वभावावर अवलंबून असते. म्हणून आनंदाचा विचार आपण या ठिकाणी केला पाहिजे. संवाद या नावावरही एक सुंदर मार्मिक चिंतन त्यांनी केलेलं आहे. सुंदर मार्मिक चिंतन आहे. संवाद ही माणसाची भूक आहे. संवाद ही माणसाची आत्मिक गरज आहे. संवाद हा मानवाचा सहज स्वभाव आहे. आपली सुखदुःख, भावभावना व्यक्त करायचं ते प्रभावी माध्यम आहे. संवादातील शब्दांना अंतःकरणातील ओलावा असेल तर जगण्याला सुंदर सुप्त सूर प्राप्त होतो. म्हणून माऊलींनी म्हटलेलं आहे, पुढा स्नेह पाझरे, मागा चालती अक्षरे, शब्द पाठी अवतरे कृपाधी. माणसाला अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा आहेत, पण चौथी एक गरज पाटणे सरांनी फार सुंदर सांगितलेली आहे. चौथी गरज आहे संवाद साधण्याची गरज आहे. पत्नीला वाटतं पतीने बोलावं, पतीला वाटतं पत्नीने बोलावं, वडिलांना वाटतं मुलाने बोलावं, मुलाला वाटतं वडिलांनी संवाद साधावा, गुरुजींना वाटतं मुलांनी बोलावं, मुलाला वाटतं गुरुजींनी बोलावं. एकमेकांच्या मनामध्ये चाललेली घालमेल व्यक्त करण्याचं साधन म्हणजे काय आहे? संवाद आहे. म्हणून संवाद साधला पाहिजे. शेतकरी रोप लावतो, त्या रोपाला ऊन वारा पाऊस मिळतो, ते छानपैकी बहरतं. चिमुकल्या बाळाचं जावळ कुरवाळावं तसा शेतकरी त्या रोपट्याला कुरवाळतो, त्याच्याशी बोलतो. अशी रान मातीशी बोलणारी माणसं आपण पाहतो. त्यातूनच संत सावतामाळी म्हणतात, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. म्हणून संतांना अशा प्रकारची विश्वासी संवाद साधण्याची कला प्राप्त झालेली असते. आपल्यालाही ती लाभू शकते. म्हणून संवादाच्या अभावामधून माणसाला एकाकीपण येते. म्हणून संवाद साधला पाहिजे. पुढचा त्यांचा विषय आहे मन आहे. मनाचा विषय बहिणाबहिणी सुंदर मांडलेला आहे. म्हणून हृदयापासून आत्म्यापासून एखादी इच्छा उत्पन्न झाली असेल, ती जर तीव्र आणि पवित्र असेल, तिचा ध्यास लागला असेल, तर तिच्यामध्ये एक प्रकारची विद्युत चुंबकीय ऊर्जा असते. हा मनाचा विषय आहे. आणि या व्हिडिओचा समारोप करताना जे टायटल आहे सुंदर जगण्यासाठी, त्याच्यामध्ये सरांनी सांगितलेल्या 6 गोष्टी सांगणार आहे आणि मी इथं थांबणार आहे. सुंदर जगायचं असेल तर इंग्रजीमध्ये एक शब्द आहे हेल्थ, HEALTH. यातला पहिला जो H आहे, H फॉर हॅबिट, सवय, सवयीमधून स्वभाव, आरोग्य सवयी, चुकीच्या सवयी, सदोष मूल्ये, आणि याच्यातून जीवन दुःखमय होतं. म्हणून आपण सवयी बदला, ग्रंथांची मैत्री करा, छंद वर्गाला जा. दुसरं अक्षर येतं E फॉर एक्झाम आणि E फॉर एक्झरसाइज. जीवनामध्ये परीक्षाही महत्त्वाची आहे, व्यायामही महत्त्वाचा आहे, आणि त्यासाठी नियमित व्यायामाची गरज आहे. नंतर येतो ए फॉर ॲटिट्यूड, म्हणजेच दृष्टिकोन. आपला दृष्टिकोन सकारात्मक ठेवा. पुढे येतं एल म्हणजे लव म्हणजे प्रेम. प्रेम हे आपल्या संस्कृतीचे पवित्र मूल्य आहे. संवादातील शब्दांना प्रेमाचा ओलावा लागला की जीवनालाच एक सुरेल सूर प्राप्त होतो. आणि नंतर येतो शब्द टी म्हणजे टेन्शन फ्री लाईफ.
तणावमुक्त जीवन आहे. म्हणून तणावमुक्त जीवनासाठी निसर्गात आपला संचार केला पाहिजे, छंदामध्ये मन रमवलं पाहिजे. आणि शेवटचा यच येतो ते म्हणजे काय आहे? हॅप्पी माइंड. आपलं मन आनंदी असलं पाहिजे. माणसाचं मन कुस्तीचं मैदान आहे. त्या ठिकाणी विचार अविचार, विवेक अविवेक यांच्या पैलवानांची कुस्ती सदैव चालू असते. म्हणून असं जर आपल्याला सुंदर जगायचं असेल तर सुंदर जगण्यासाठी आपण या ठिकाणी असा प्रयोग केला पाहिजे की हा जो प्रयोग आहे हा प्रयोग आपल्याला लक्षात आणायचा आहे. हा प्रयोग लक्षात आणायचा आहे आणि हा जो प्रयोग आहे हा सुंदर जगण्यासाठी आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे सुंदर जगण्यासाठी यशवंत पाटणे सर आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल, शेअर करा, कॉमेंट्स करा, सबस्क्राईब करा आणि अधिकाधिक मराठी वाचकापर्यंत, मराठी रसिकापर्यंत, ज्या ज्या ठिकाणी मराठी भाषिक आहेत त्यांच्यापर्यंत हा पाठवू द्या. आपल्या काही प्रतिक्रिया असतील, कॉमेंट असतील तर माझ्या चॅनलवर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नेहमीप्रमाणे आपण आज दाखवणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये कशाचं चिंतन करायचं आहे. तर तो एक लेखांचा संग्रह असलेलं सुंदर पुस्तक आहे. त्याचं नाव आहे मिरगाचा पाऊस आणि त्याचे लेखक आहेत द मा माने सर. पुन्हा एकदा आपल्याला विनंती आहे की या व्हिडिओबद्दल आपण आपल्या प्रतिक्रिया द्याव्यात. शेअर करा, लाईक करा, कॉमेंट करा आणि माझं वेदपाठक सर या नावाचं जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.